मौरा गांव और रुइया पार्क की विभिन्न सोसाइटियों द्वारा एक विशेष सम्मान समारोह का आयोजन किया गया, जिसमें श्री अमित साटम जी को तीसरी बार विधायक निर्वाचित होने पर सम्मानित किया गया। यह आयोजन उनके निरंतर सेवा कार्यों और क्षेत्र के विकास में उनके अमूल्य योगदान के प्रति कृतज्ञता व्यक्त करने का एक अवसर था। स्थानीय निवासी और समुदाय के सदस्य बड़ी संख्या में एकत्र हुए इस महत्वपूर्ण उपलब्धि का जश्न मनाने के लिए और उनके उज्जवल भविष्य के लिए अपनी शुभकामनाएं देने के लिए। इस अवसर पर श्री अमित साटम जी ने कुछ वरिष्ठ सोसाइटी सदस्यों को भी सम्मानित किया। साथ ही महिला बजट समूह कार्यक्रम के दौरान श्री अमित साटम जी ने मौरा गांव और आसपास के क्षेत्रों में पुनर्विकास में आ रही प्रमुख समस्याओं पर भी प्रकाश डाला। उन्होंने बताया कि किस प्रकार कुछ चुनौतियां इस क्षेत्र के स्लम पुनर्विकास कार्य को रोक रही हैं और उनके समाधान के लिए आवश्यक कदम उठाए जाने की आवश्यकता है। यह कार्यक्रम न केवल एक सम्मान समारोह था, बल्कि क्षेत्र की समस्याओं और उनके समाधान पर चर्चा करने का भी एक महत्वपूर्ण मंच साबित हुआ।
मोरागाव व्यापार परिसरातील सर्व नागरी संस्थांनी आणि या ठिकाणातील नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मंचावरती उपस्थित माझे सहकारी रोहन राठोडजी, सुनील बागडेजी, सदानंद दमालेजी, हर्षवर्धनजी, तांबेजी, सुलेमानभाई, तुषार गुरवजी, माझे मित्र योगेश गोरेजी, सर्वच माझे सहकारी आणि या ठिकाणी मोरागाव व्हिडिया पार्क मधल्या सर्व मंडळ, संस्था, मच्छीमार सोसायटी, मोरा साई SRA सोसायटी, तुमच्या सर्वांचे अत्यंत मनापासून आभार. आणि खरं तर हा सत्कार हा तुमचा सत्कार झाला, कारण तुम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या एक है तो सेफ है, एक रहेंगे तो सेफ रहेंगे या नाऱ्याला ज्या प्रकारे आपण प्रतिसाद दिला, आणि 132 जागा देऊन भारतीय जनता पार्टीला आणि 237 जागा देऊन महायुतीला या ठिकाणी विजयी करू, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल अशा प्रकारचा मेसेज, हिंदुत्वाचा मेसेज हा आपण सर्वांनी दिला. त्यासाठी मी तुमचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो, तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो. आणि खरं तर हा सोहळा हा माझ्या सत्काराचा सोहळा नाहीये, ह्या जनतेच्या विजयाचा सोहळा आहे असं मी मानतो. गेल्या 10 वर्षामध्ये आपला आमदार म्हणून काम करीत असताना खरं तर मोरागावशी माझा संबंध हा सन 2007 पासून आहे. 2007 साली या ठिकाणी मी पहिल्यांदा जेव्हा नगरसेवकाची निवडणूक लढलो होतो, पहिल्यांदा पराभूत झालो होतो, तेव्हापासून इकडच्या लोकांची संपर्क, इकडे ये जा, गणपती, नवरात्री उत्सव, विविध प्रकारचे कार्यक्रम, काही अडीअडचणी, समस्या या संदर्भामध्ये आपल्याशी नेहमीच चर्चा होत असते. आणि गेली 10 वर्ष तर आपल्या या विभागाचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना या सभागृहाचं नूतनीकरण असेल किंवा या समोरच्या जागेचं सुशोभीकरण असेल किंवा आतमध्ये मच्छीमार सोसायटीच्या ऑफिसचं नूतनीकरण असेल किंवा आपल्याकडे विविध पायवाटा, गटार अशी विविध प्रकारची कामं या परिसरामध्ये करण्याची संधी आपण मला दिली, त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो. विविध प्रकारची कामं करत असताना वॉटर, गटर, मीटर, समाज कल्याण केंद्र किंवा या परिसरातील माफियाला या ठिकाणी उघडून फेकून देणं आणि या परिसराला माफिया मुक्त करणं, हा समोरचा जो प्रकरण आहे ना, ते त्याचं सर्वात मोठं प्रतीक आहे. आणि त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी एकच जोरात कळावा, या ठिकाणी खरं तर अशा 3 वेगवेगळ्या संस्था आहेत, मुख्यतः 3 आहेत, बरोबर ना. आपापसात भांडणं होतच असतात, 2 भाऊ एका घरामध्ये राहतात तर भांडणं होतच असतात, परंतु या माफियाशी लढण्यामध्ये हे 3 एकत्र आले, त्यासाठी तुमच्या अत्यंत मनापासून आणि अशा प्रकारच्या सर्व समाज विरोधी, समाज विघातक शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशा प्रकारची ग्वाही तुम्हाला सर्वांनी या ठिकाणी आज देतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बरीच आपण कामं करू, गल्ली, गटार, पाणी, नाल्या, परंतु मला माहिती आहे की तुमच्या सर्वांच्या मनामध्ये तुमच्या इकडच्या या ठिकाणी घरकुल योजनेचा प्रश्न हा आहे. तुम्ही आज कुणीही त्याची वाच्यता जरी केली नसेल, राजेशजी मांगेला पण या ठिकाणी आले, आपण कुणीही
या गोष्टीबद्दल बोललं नसेल, परंतु मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये काय आहे. यामध्येही तीन वेगवेगळ्या लोकांची तीन वेगवेगळी मतं आहेत हेही मला माहिती आहे. बरोबर ना दादा? कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं, राजेश भाऊला काय वाटतं, तापेजीला काय वाटतं, योगेशला काय वाटतं, सूर्यवंत भाईच्या डोक्यात वेगळंच काय चाललंय मला माहिती आहे. परंतु या सर्वातून सुद्धा एक सुवर्ण मध्य काढण्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू. एक विन विन सिच्युएशन, बरोबर ना राजेश भाऊ? विन विन सिच्युएशन म्हणजे नोबडी लुजेस. सगळ्यांचा विजय व्हावा, सगळ्यांचं काम व्हावं, सगळ्यांच्या मनासारखं व्हावं. आपल्या जेटीचं काम आता प्रगती पथावर आलेलं आहे. फिशरीजनी पत्र पाठवलेलं आहे. सीलिंगनी सांगितलेलं आहे की आम्ही फिशरीजला निधी देतो, फिशरीजला टेंडर काढून चालू करावं, त्यालाच बोलतो. आणि त्या संदर्भामध्ये सुवर्ण मध्य काढू. मला असं वाटतं की या घरकुल योजनेच्या विषयी तुमच्यामध्ये असणारे वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळी मतं हे जास्त महत्वाचं नाही. माझ्याकरता महत्वाचं आहे की जू मिलिटरी ट्रान्समिटर स्टेशनचे निर्बंध हटवणे, ते रिस्ट्रिक्शन हटवणे हे माझ्याकरता जास्त महत्वाचं. तर ते एकदा हटलं की आपले बरेच या ठिकाणी आपली कामं जी आहेत ती होतील. आता प्रवासी गांधीग्राम, जू गांधीग्राम शाळेची बीएमसी शाळेची विजिट घेतोय. त्या ठिकाणी 4 मजल्याची बिल्डिंग होती. आपण त्या ठिकाणी 6 मजल्याची बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी पारित केला. 4 मजल्यापर्यंत काम पूर्ण झालं आणि आता 5व्या मजल्याचं काम चालू करत असताना तिथे त्या ठिकाणी पत्र आलं की बाबा तुम्ही 4 मजले बांधू शकता, आधी जेवढं होतं तेवढं बांधू शकता. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आपण ती इमारत बांधतोय. आपण काही कुणाच्या वैयक्तिक लाभाकरता आपण ती इमारत बांधत नाही. आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय, कारण नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे, संरक्षणाचा मुद्दा आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक विन विन सिच्युएशन करून, जेणेकरून मिलिटरीला सुद्धा अडचण होणार नाही, नॅशनल सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या या परिसरामध्ये एवढे जे नागरिक राहतात जे याच्यामुळे अफेक्टेड आहेत, म्हणजे साधारणतः मोरा गावामध्ये साधारणतः किती 1000 परिवार असतील सगळे मिळून, 1200. हे 1200 परिवार आजूबाजूला असलेल्या किमान 200 सोसायटी याच्यामुळे अफेक्टेड आहेत. प्रत्येक सोसायटीत 50 बेड ॲव्हरेज जरी पकडले तरी ते अजून 1000 झाले. हे 1000 आणि हे 1000 त्यामुळे 2-3 हजार कुटुंबांना अफेक्ट होणार हा मुद्दा, त्यांच्या भवितव्याशी, त्यांच्या विकासामध्ये अडचण निर्माण करणारा मुद्दा आहे. आणि त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून तो मुद्दा सोडवणं, आपण आपल्या खासदार साहेबांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू. त्यांनाही त्या ठिकाणी, कारण ते दुर्नीतीचा विषय असल्यामुळे ते माझ्यापेक्षा जास्त याच्यामध्ये आपली मदत करू शकतात. त्यांना हाताशी धरून केंद्र सरकारशी चर्चा करून, की मला असं वाटतं, मला माहिती आहे की आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये 2 असे मुद्दे आहेत. ते 2 मुद्दे सुटले ना आपले सगळे प्रॉब्लेम सुटले. एक हा, आणि दुसरा समोर डीएन नगरच्या त्या ढग क्लबच्या बाजूला जी जमीन आहे त्या जमिनीवरती जे ट्रान्समिटर टॉवर आहे, त्या ट्रान्समिटर टॉवरमुळे त्या आजूबाजूच्या परिसरावरती हाईट वरती असलेलं रिस्ट्रिक्शन, हे 2 मुद्दे दोन्ही केंद्र सरकारशी निगडीत झाले. मग आपली सगळी काम हे एकदा झालं की मग आपल्यातली मतं 3 मतं 1 मतं कशी करायची ते मला चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे तुमच्या मनासारखं ते त्या ठिकाणी आपण विकास घडवून आणू. माझी आई विरोधी चरणी प्रार्थना आहे की या 5 वर्षामध्ये आपला हा प्रश्न जो आहे तो निकाली लागेल. आणि तुमच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे
ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ. त्याच्यामध्ये कुठेतरी सर्वांना सामंजस्याची भूमिका घेऊन एकमेकांचा विचार करून एकमेकांची सहकार्याची भूमिका घेऊन पुढे जाणं हे अपेक्षित आहे. कारण इंग्रजीमध्ये एक कहावत आहे, युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल. भांडत राहिलो तर कोणाचंच भलं होणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी सामंजस्याची, सहकार्याची, मदतीची भूमिका घेऊन आपण सर्वांनी पुढे जावं अशा प्रकारची विनंती सुद्धा मी तुम्हाला करतो. आणि आपण आतापर्यंत आपले साथ सहकार आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असे ठेवले, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण ते तसेच कायम ठेवाल अशा प्रकारची मी अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक ग्वाही देतो की दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस आपल्या सेवेमध्ये आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. आणि समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करणं हेच आमचं परम कर्तव्य आहे. हेच आम्हाला नरेंद्र मोदीजींनी शिकवलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ अशा प्रकारचा संकल्प आज सर्वांनी आपण या ठिकाणी आज करूया. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलावलं, मला सत्कार केला, त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो. आणि हा सत्कार म्हणजे एक जबाबदारी आहे असं मानून येणाऱ्या काळामध्ये आपल्या या ठिकाणच्या परिसरातल्या सर्व अडचणी आणि समस्या सोडवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करू. एवढंच आजच्या या प्रसंगी मी आपल्याला सांगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद सर.